पहिलं प्रेम म्हटलं की काय काय आठवतं? पहिली भेट, पहिली नजरानजर, पहिला पाऊस, एकमेकांना केलेला पहिला मेसेज, कुठल्या तरी छोट्याशा कारणावरून झालेलं पहिलं भांडण आणि बरंच काही. बघा ना, हे ऐकताना सुद्धा तुमच्या डोळ्यासमोरून पहिल्या प्रेमाचा चेहरा तरळून नक्कीच गेला असेल. काळाआड गेलेल्या प्रेमाच्या आठवणींना उजाळा देणारं मराठी साहित्यातलं एक नवं कोरं भन्नाट पुस्तक आज मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली. कुठलं आहे ते पुस्तक, काय आहे, सगळं जाणून घेऊया. पण त्यापूर्वी नमस्कार, मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज मी ज्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे त्यात एकूण 17 प्रेमकथा आहेत, पण त्या नेहमीसारख्या गोडी गोडी प्रेमकथा अजिबात नाहीत. तर या कथा म्हणजे मिश्रण आहेत वेगवेगळ्या गोष्टींचं. प्रेम, विरह, समर्पण, नियती, नशीब, अपूर्णता आणि कित्येक वेळा व्यक्त करायच्या राहून गेलेल्या भावना. या पुस्तकाची खासियत म्हणजे यातली प्रत्येक कथा वाचून संपल्यानंतर त्याचा आफ्टर टेस्ट इफेक्ट तसाच मनात रेंगाळत राहतो. या पुस्तकाचे जे लेखक आहेत त्यांचं हे पहिलंच पुस्तक आहे, पण त्यांच्या लिखाणात एक वेगळीच परिपक्वता आहे. त्यांनी कुठेही मोठे मोठे संवाद लिहिलेले नाहीत किंवा भावनिक नाट्य तयार केलेलं नाही, तरी सुद्धा त्यांचं लिखाण वाचकाला खिळवून ठेवतं. खास करून त्यांची भाषा अत्यंत साधी सोपी आहे, पण कथा वाचत असताना वाचकाला ती आपल्या भूतकाळात घेऊन जाते. उलट अतिशय साध्या प्रसंगांमधून त्यांनी वेदना अशा पद्धतीने मांडलेल्या आहेत की वाचकाला त्या स्वतःच्या भूतकाळात डोकावायला भाग पाडतात. पुस्तकाची भाषा काव्यात्मक आहे पण अवघड नाही, भावूक आहे पण रडवेली नाही, गहिरी आहे पण जड नाही. कदाचित म्हणूनच पुस्तक वाचत असताना असं वाटतं की आपल्या व्यक्त करायच्या राहून गेलेल्या भावनांना लेखकाने स्वतःचे शब्द दिलेले आहेत. हे पुस्तक वाचल्यानंतर कदाचित तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रेमाची आठवण येऊ शकते. हे पुस्तक वाचल्यावर कदाचित भूतकाळात ज्या व्यक्तीने तुम्हाला हर्ट केलं होतं त्या व्यक्तीला तुम्ही माफ करू शकता. किंवा कदाचित पहिल्यांदाच तुम्हाला हे जाणवू शकतं की नातं संपलं तरी त्या नात्याच्या आठवणी कधीच संपत नाहीत. जर तुम्हाला प्रेमकथा वाचायच्या असतील तर अनेक पर्याय आहेत, पण तुम्हाला पहिल्या प्रेमाची अनुभूती पुन्हा एकदा घ्यायची असेल तर त्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. पुस्तकाचं शीर्षक आहे निशिगंधाच्या वनात हरवताना. पुस्तकाचे लेखक आहेत अजिंक्य काटकर. प्रेमकथांचा संग्रह असलेलं हे पुस्तक प्रचंड वेगळं आहे. 3 महिन्यांपूर्वी हा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. अत्यंत वेगळ्या पद्धतीने लेखकाने हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन सुद्धा खूप वेगळं आहे. प्रत्येक 2 कथेच्या मध्ये त्यांनी जे काही एक विवेचनात्मक पेज ऍड केलेला आहे, त्यामुळे या पुस्तकाला एक वेगळाच दर्जा प्राप्त होतो. मला असं वाटतं मराठी साहित्यात हा एक खूप आगळा वेगळा प्रयोग झालेला आहे. मी आजवर अनेक पुस्तकं वाचली, पण या पुस्तकाची विशेष गोष्ट अशी की याच्या लेखकाने एक दावा केलेला आहे की जर तुम्हाला पुस्तक आवडलं नाही तर तुम्ही हे पुस्तक परत करू शकता आणि तुम्ही या पुस्तकासाठी जे काही पैसे खर्च केले ते सुद्धा तुम्हाला रिफंड होतील. आणि जर तुम्हाला पुस्तक आवडलं तर त्याची दुसरी प्रत तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. सो हा खूप अजब प्रकार मी पहिल्यांदाच अनुभवलेला आहे आणि स्वतःच्या लिखाणाबद्दल, पुस्तकाबद्दल असलेला हा कॉन्फिडन्स सुद्धा मी पहिल्यांदाच पाहिलेला आहे. तर मित्रांनो, हे नवं कोरं पुस्तक नक्की वाचा. पुस्तक आहे ते खूप वेगळं आहे आणि या पुस्तकामुळे एका गोष्टीची जाणीव होते की प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी अशी व्यक्ती असते जी आत्ता आपल्या आयुष्यात प्रेझेंट नसते किंवा कनेक्टेड नसते, पण त्या व्यक्तीच्या आठवणी मात्र मनात तशाच कायम असतात. तर तशा व्यक्तीला हे पुस्तक नक्की भेट करा. आणि जर तुमचा प्रेमावर विश्वास असेल किंवा ज्यांच्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं की प्रेम आजही अस्तित्वात आहे, अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि मला कमेंटमध्ये नक्की आवर्जून सांगा की तुमच्याही आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जी आज तुमच्यासोबत नाही, पण त्या व्यक्तीच्या आठवणी तुम्ही आजही विसरू शकला नाहीत. मला नक्की कमेंट करून सांगा. प्लस हा रिव्ह्यू कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा. अशा छान छान नवनवीन पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.